वरती टांगायचं नाही आहे देवाला. असं बऱ्याचदा मी बघितलंय माझ्या, जेव्हा मी व्हिजिटला जाते तर किचन आहे आपलं छोटंसं आणि तिथे असं वरती छोटंसं मंदिर टांगून दिलेलं आहे. तसं नको. ही खूप छान रेमेडी मी तुमच्या तुमच्या सगळ्या व्ह्युअर्सला सांगते आहे की साऊथ वेस्ट, वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट, वेस्ट या दिशांमध्ये प्लांट्स कधीच नको. रिलेशनशिप इश्यूज येणारच. जिथे तिथे गणपती, कुठे कृष्ण, कुठे राधा कृष्ण असं नको. देवाची जागा देवघरातच आहे. बरोबर. त्याला घराची सजावट म्हणून यूज करू नका. तुम्ही बघा जितके इच्छापूर्ती मंदिर आहेत ते वेस्टला आहेत. किती छोटं घर असू दे, बेडरूम आणि देवघर हा एक नको. आणि ज्याला अजून ग्रो करायचं आहे, मोठं व्हायचं आहे, तुमच्यासारखी लोक आहेत की ज्यांना अजून खूप मोठं करायचं आहे, अपॉर्च्युनिटीज पाहिजे आहेत, पैसा गेन करायचा आहे, त्यांनी वेस्ट मध्ये झोपायचं आहे. फिश टँक म्हटली म्हणजे वॉटर एलिमेंट आलेला आहे. आता तो तुम्ही साऊथ ईस्टला ठेवला तर बिझनेस ग्रोथ होण्याच्या जागेवर तुमचा बिझनेस ठप्प होईल. पूर्ण घर बघितला तर पूर्ण व्हाईट. तर मी एक म्हणेल ठीक आहे तुम्ही पूर्ण व्हाईट करा, पण मग त्यातल्या त्यात तुमचे पडदे जे आहेत किंवा मॅट्स आहेत किंवा एक वॅसे आहेत, पॉट्स आहेत, ते त्या त्या झोनच्या कलर प्रमाणे यूज करा. तुमचं नॉर्थ काढायला चुकलात तर तुम्ही ज्याला वेस्ट समजता आहात ते वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट असू शकतं. आणि वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट ही जी दिशा आहे ही डिप्रेशनची दिशा आहे. तर फॅमिली फोटो जर लावायचा आहे, एकतर तुम्ही फन एन्जॉयमेंटच्या तिथे लावा. त्या फन एन्जॉयमेंटचा झोन कोणता आहे तर तो आहे ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट, म्हणजे नॉर्थ ईस्ट आणि ईस्टच्या मध्यातला. ती फन एन्जॉयमेंट साठी आहे. तर आपण पिकनिकला जातो, फिरायला गेलेला असतो, तिथे तुम्ही ते फोटोज लावायचे आहेत. ब्लॅक मॅजिक्स पण होतात नो डाऊट. मग ते घरच सोडावं लागतं. इथपर्यंत पण होतं की नॉर्थ ईस्टला वास्तुपुरुषांचं डोकं आलेलं आहे. तिथे टॉयलेट आलंय म्हणजे डिस्पोज होत आहे, सगळं घाण होत आहे, तर तुम्हाला तिथे त्रास होणारच. मग जर एक फ्लॅट नॉर्थला त्याचा गेट आलाय तर त्याच्या अपोजिटचा साऊथला येणार, वेस्टला येणार, ईस्टला येणार. तर 4 फ्लॅट मधला एकच फ्लॅट असा असतो जो जवळपास 70% वास्तूनुसार असू शकतो. इक्स्ट्रा स्टुडिओ प्रेझेंट्स आणि कॉस्मोस स्टार मीडिया प्रेझेंट्स स्वीट टॉक्सच्या आजच्या भागात परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत परत एकदा डॉक्टर विजयश्री चितलांगे. आणि आय एम शुअर तुम्ही आधीचा पॉडकास्ट आमचा बघितला असेलच, जो होता न्यूमरोलॉजी रिलेटेड जास्त करून. आणि आजचा जो आपला पॉडकास्ट आहे इट इज ऑल अबाउट वास्तू. सो त्याच्यासाठी मॅडम आपल्यासोबत परत एकदा जॉईन झालेल्या आहेत. सो मॅम सुरू करूयात आजचा पॉडकास्ट. थँक्यू आदित्य परत बोलवल्याबद्दल. आमचं प्लेजर. स्टार्ट करूया आपण. येस. सो पहिलं तुम्हाला विचारावं असं वाटेल की नक्की काय असतं वास्तू, आणि आपण एक टर्म ऐकतो वास्तुपुरुष, त्याबद्दल थोडं आम्हाला सांगा. आता सगळ्यात आधी तर वास्तू म्हणजे मी म्हणेल की भगवान. आता भगवान हा वर्ड सगळ्यांना माहिती आहे. याला मी थोडंसं अजून त्याचं डिटेलमध्ये सांगते. भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, व म्हणजे वायू, न म्हणजे नीर आणि आ म्हणजे आकाश. आता हे नाव कळालं असेल, हे पंचतत्वांची नावं आहेत. तर पंचतत्वांपासून सृष्टी बनलेली आहे आणि वास्तू पण पंचतत्वापासूनच बनलेलं आहे. आणि म्हणून मी म्हटलं वास्तू म्हणजे भगवान. आणि वास्तू हे एक सायन्स आहे. आणि ह्या पंचतत्वामध्ये जेव्हा दोष उत्पन्न होतो दॅट टाइम वास्तू दोष होतो आणि तिथे जे राहतात त्यांना त्रास होतो. आता तुम्ही जो नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे की वास्तू पुरुष काय आहे, तर वास्तू पुरुष म्हणजे ऑब्विसली वास्तूशीच रिलेटेड आहेत. जेव्हा समुद्र मंथन झालेलं तर दॅट टाइम ते महादेवाच्या एका घामाच्या थेंबापासून उत्पन्न झालेले आहेत वास्तुपुरुष. तर ते इतके ह्यूज होते, इतके मोठे होते ते, की असुरांना वाटलं की हा कोणतरी देव आहे जो आम्हाला खाऊन टाकेल, म्हणून सगळे असुर पळून गेलेत. आणि देवांना वाटलं की नाही अरे आता असुर वाटतो आहे, तर तेही गेलेत. सगळीकडे खूप मोठा हाहाकार झाला
आणि मग दॅट टाइम ब्रह्मदेव आलेत आणि ब्रह्मदेवाने म्हटलं की हा माझा मानलेला पुत्र आहे ओके. आणि तो पालथा असणार आहे आणि त्याचे जिथे जिथे जे जे अंग आलेले आहेत जसं नॉर्थ ईस्टला त्यांचं डोकं आहे ओके. तर ते हलकं असायला पाहिजे. साऊथ वेस्टला त्यांचे पाय आले पाहिजे आहेत तर त्या साऊथ वेस्टला तुमचं हेवी आलं पाहिजे म्हणजे तुम्हाला स्टॅबिलिटी राहील. अशाप्रमाणे जर तुम्ही तुमच्या वास्तूचा ऑर्गनाईज केला अशाप्रमाणे वास्तू बनवला तर तुम्हाला दोष उत्पन्न होत नाही. तिथे राहणाऱ्यांना सगळं मिळतं, धनधान्य संपदा येते. ओके. दॅट मीन्स की वास्तू. आणि तसेच वास्तूमध्ये वास्तुपुरुष मंडल आहेत की जे 45 एनर्जीज पासून बनलेल्या आहेत. आता या 45 एनर्जीज म्हणजे त्या आहेत 33 देवतांचीच एनर्जी आहे आणि 12 जी आहे ती असुरांची एनर्जी आहे. जेव्हा तुम्ही चुकीचं काहीतरी होतं आपल्या घरात जिथे जे नको ते आलं तर दॅट टाइम मग तुम्हाला त्याचा त्रास होतो, आपल्याला पनिशमेंट मिळते असं समजा तुम्ही. ओके. आणि मग आपल्याला त्याचे ते त्रास सहन करावे लागतात. आणि मग ह्या ज्या दिशा ही खराब झाली. हा ऍक्च्युली कसं आहे की वास्तूमध्ये पूर्ण टोटल 16 दिशा आहेत. ओके. आतापर्यंत म्हणजे मॅक्झिमम असं झालेलं आहे की मिथ आहे किंवा असं म्हणतात पण की 8 दिशा आहेत. 4 मेन आपल्या दिशा आहेत नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ. त्यांच्या उपदिशा नॉर्थ ईस्ट साऊथ ईस्ट साऊथ वेस्ट नॉर्थ वेस्ट ह्या 8 दिशा झाल्या. पण मेन दिशा आणि या उपदिशांच्या मधात दिशा आहेत. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं गेलं तर नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट देन नॉर्थ ईस्ट येईल. ओके. त्याच्यानंतर ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट मग ईस्ट येईल. ओके. ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट मग साऊथ ईस्ट येईल. देन साऊथ ऑफ साऊथ ईस्ट. म्हणजे अशा पूर्ण या 16 झोन्स आहेत. प्रत्येक 16 झोन्सचे आपले आपले ऍट्रिब्यूट्स आहेत, त्यांचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि तिथे जे पाहिजे ते असलं तर तुमचा वास्तुदोष होत. फॉर एक्झाम्पल मोठा वास्तुदोष जसा म्हटला तर नॉर्थ ईस्टला टॉयलेट नसावा. अच्छा. कारण नॉर्थ ईस्टला मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की नॉर्थ ईस्टला वास्तुपुरुषांचं डोकं आलेलं आहे. तिथे टॉयलेट आलंय म्हणजे डिस्पोज होत आहे, सगळं घाण होत आहे तर तुम्हाला तिथे त्रास होणारच. मग ओके. बेस्ट डायरेक्शन जी आहे फॉर टॉयलेट वॉशरूम त्याच्यासाठी जी आहे ती साऊथ ऑफ साऊथ वेस्ट आहे. अच्छा. किंवा वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट आहे. अच्छा. या डिस्पोजलच्या 2 दिशा आहेत. इथे टॉयलेट असले तर उत्तम. पण हे शक्य नाहीये आता जे आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो आहे. आपण जर बांधकाम केलं तर इट्स ओके पण फ्लॅट सिस्टीम मध्ये पॉसिबल आहे का? नाही आहे. तर मग त्यावेळेस आपण रेमेडीज करतो. ओके. कलर रेमेडीजने कलर थेरपीने ते सॉल्व्ह होतात आणि प्रॉब्लेम्स तुमचे मॅक्झिमम प्रमाणात कमी होतात. पण मग हे आता जे सगळे बिल्डर्स जे दाखवतात की आम्ही वास्तूप्रमाणे सगळे बनवतो तर कसं असतं बघा, एका फ्लोअरवर 4 दिशा असतात, 4 फ्लॅट्स असतात. 4ही फ्लॅट पॉसिबल आहेत का वास्तूप्रमाणे? नाही, इट्स नॉट पॉसिबल. कारण जर एक फ्लॅट नॉर्थला त्याचं गेट आलंय तर त्याच्या अपोजिटचा साऊथला येणार. करेक्ट. वेस्टला येणार, ईस्टला येणार. करेक्ट. तर 4 फ्लॅट मधला एकच फ्लॅट असा असतो जो जवळपास 70% वास्तूनुसार असू शकतो. बाकी नाही. उरलेले 2 हे 30-40% म्हणू शकतो आपण. आणि बाकी तर मी काही म्हणतच नाही. कारण इट्स डिपेंड्स की कन्स्ट्रक्ट करणारा कसा करतो आहे. बरोबर. जर त्याला परफेक्ट नॉलेज असेल 32 एंट्रन्स बद्दल तर साऊथला कोणत्या दिशेला S3 S4 ची जी डायरेक्शन आहे ती एंट्रन्स साठी चांगली आहे. जर त्यांनी ती घेतली तरच ते पॉसिबल आहे. पण त्यांनाही ते पॉसिबल नाही आहे प्रॅक्टिकली. करेक्ट. कारण मग त्यांचे जे प्लॅन आहेत ते पास झाले पाहिजेत, बऱ्याच काही गोष्टी असतात. तर इट्स नॉट पॉसिबल. ते वास्तूप्रमाणे नसतं. 4 फ्लॅट मधला एकच फ्लॅट हा 70% त्यातल्या त्यात असतो. उरलेला आपल्याला करून घ्यावं लागतं. मग रेमेडीज करून घ्यायला पाहिजे. बरं. एका फ्लोअरवर सपोज एकच फ्लॅट किंवा 2 फ्लॅट असतील तर पॉसिबिलिटी आहे की तुम्ही मग तसं, कारण ईस्टची एंट्रन्स चांगलीच असते
त्याच्यानंतर वेस्टचे पण W3 W4ची एंट्रन्स खूप चांगली असते. ओके. तर त्यांनी त्या एंट्रन्स घेतल्यात. मग त्याप्रमाणे आतमधला बेडरूम त्याप्रमाणे करून घेतलेला आहे, बर. टॉयलेट त्याप्रमाणे करून घेतलेले आहे. तर ते शक्यता आहे, शक्यता आहे. W3 W4 हा, आता हे सगळ्यांना नवीन आहे की W3 W4 काय आहे. जसं मी म्हटल्याप्रमाणे की 16 दिशा आहेत आणि 32 एंट्रन्स आहेत. बर. आता एक झोन मध्ये 8 म्हणजे नॉर्थ मध्ये म्हटलं तर N1 N2 N3 N4 N3 असं हे सगळं येतं. सेक्शन्स आहेत. ओके. एक दिशा ही 22.5 डिग्रीची आहे आणि त्याच्यामध्ये हे 8 पार्ट आहेत. म्हणून परफेक्ट नॉर्थ तुमचं घरातलं काढणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमचा नॉर्थ चुकला तर तुमचं पूर्ण वास्तूच चुकतं. कारण मी म्हणते की वेस्ट दिशा ही चांगली आहे, पण तुम्ही थोडंसं तुमचं नॉर्थ काढायला चुकलात तर तुम्ही ज्याला वेस्ट समजता आहात ते वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट असू शकतं. आणि वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट ही जी दिशा आहे ही डिप्रेशनची दिशा आहे. इथे झोपायला नको. इथे जर कंटिन्युअसली एखादा स्टुडंट झोपत असेल कंटिन्युअसली 1.5-2 वर्षापासून तर तो अननेसेसरी डिप्रेशन मध्ये जाईल. आणि असे केसेस आहेत, माझे झाले आहेत, प्रूफ आहेत. तिथे झोपायला नको. म्हणजे कळणार पण नाही, त्याला स्वतःला कळणार नाही की मी का डिप्रेस होत आहे, मला का डिप्रेशन येत आहे. बापरे, म्हणजे हे खूप टेक्निकल आहे. आणि टेक्निकल आहे. ऍक्च्युली काय होतं आहे की युट्यूबवर म्हणा, हल्ली युट्यूब जेव्हापासून आलाय की बरेच जण काय करतात, बघतात अच्छा हे असंच आहे. नॉलेज, अर्धवट नॉलेज कधी पण हे हार्मफुल आहे. आणि मग तुम्हाला वाटतं हा मग मी वेस्टला हे ठेवते, मग माझं साऊथ ईस्टला किचन आहे, मी इथे रेड ठेवते. पण ते परफेक्ट आहे का, तुम्ही बघितलं आहे का, ती नॉर्थ दिशा तुम्ही परफेक्ट काढली आहे का. फक्त घरात मी उभी राहिली आणि ही नॉर्थ ही साऊथ ही ईस्ट असं होत नाही. तुम्हाला तुमच्या घरचा परफेक्ट मॅप लागतो, इंच टू इंचचा. मग त्याच्यावर तुम्ही ग्रीड करायची आहे. आणि त्याच्यावर तुम्ही ब्रह्मतत्वात बघायचं आहे की तुमचं ब्रह्मतत्व कुठे आहे. ब्रह्मतत्व म्हणजे काय? आता ब्रह्मतत्व म्हणजे की आपण म्हणूया की तुमच्या घराचा सेंटर. जसा आपला बॉडीमध्ये आपला सेंटर कोणता, तर आपली नाभी, जिथून एनर्जी सगळीकडे आपल्याला मिळते. जेव्हा लहान बाळ असतं आपल्या आईच्या मध्ये, प्रेग्नन्सीमध्ये, तर त्या बाळाला आईच्या नाभीमधूनच सगळं मिळतं. आफ्टर दॅट पण आता आपल्याला माहितीये की नाभीमध्ये जर म्हणजे पोटामध्ये त्रास झाला तुम्हाला, मॅक्झिमम विकार जे होतात ते पोटाच्या त्रासानेच होतात. त्याचप्रमाणे घराचं पण आहे. ब्रह्मतत्व म्हणजे काय, तर घरातला मधातला पार्ट, जिथून सगळीकडनं एनर्जी फ्लो होते. आणि जर हा डिस्टर्ब असला तर तुम्ही काहीही करा, तुमचे घराचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. तर ब्रह्मतत्व हा दोषमुक्त असायला पाहिजे. आता दोषमुक्त म्हणजे काय, तर ब्रह्मतत्व हा हेवी नको. म्हणजे हेवी, तिथे खूप मोठा पिलर नको, तिथे टॉयलेट बाथरूम नको. जर तिथे टॉयलेट बाथरूम आलं असेल तर घरातला हेल्थ इश्यूज कधी जाणार नाही. चुटपुट जे म्हणतो आपण, छोटे की सारखं डॉक्टरकडे जातच असतो आम्ही. आपला जो साधा जो जेनरिक डॉक्टर आहे, आज आई गेली, उद्या बाबा गेला, परवा मुलगी गेली, काय तर म्हणे आज पोटच दुखत होतं, उद्या डोकंच दुखत होतं. म्हणजे असं खूप मोठा त्रास नाही, पण छोटे सारखं चालूच राहणार आहे. ओके. तर हे ब्रह्मतत्वात जर वॉश बेसिन पण आला आहे किंवा बाथरूम आलेला आहे किंवा तुम्ही न कळत तिथे एखादं स्टोरेज रूम बनवून टाकलेला असेल तर मग तुम्हाला हा त्रास येणारच. बर. एखाद्या घराचा एक जेनेरिक प्लॅन कसा असावा मग, जर म्हणजे एक परफेक्ट वास्तुनुसार कसा असायला पाहिजे, तर आतापर्यंत कळालंच असेल की ब्रह्मतत्व हा मोकळा असावा, पण ओपन टू स्काय नको, सिलिंग पाहिजे त्याच्यावर. पण त्यातल्या त्यात तुम्ही मोकळं ठेवा. एक साध्या प्लास्टिकच्या चेअर्स वगैरे बसण्यासाठी तुम्ही ठेवू शकता. कारण जर घर छोटं असलं, आपला फ्लॅट सिस्टम आहे आणि घर छोटे, तर इट्स नॉट पॉसिबल की टोटली रिकामं ठेवायचं. पण तुम्ही बंगलो बांधता आहात तर मी एक म्हणेल की मग तो रिकामा ठेवा, कधीतरी यूज करा. त्याच्यानंतर नॉर्थ ईस्टला तुमचं देवघर असू द्या, नॉर्थची एंट्री असू द्या किंवा ईस्टची एंट्री असू द्या, ते बेस्ट आहे. जर नॉर्थची एंट्री तुम्ही करता तर ईस्टमध्ये जर एक ग्रीन
तुम्ही काहीतरी प्लांट्स वगैरे लावा. बर. त्याच्यानंतर किचन जो आहे तो तुमचा तुम्ही आग्नेयाला म्हणजे साऊथ ईस्टला येऊ द्या. ओके. घरात बिझनेसवाले आहेत किंवा जॉबवाले आहेत ज्यांना गेन्स पाहिजे आहेत त्यांचा बेडरूम वेस्टला येऊ द्या. घरचे जे मोठे आहेत करता धरता म्हणूया म्हटल्यावर किंवा घरचा जो मेन असतो तर त्यांचा जो आहे बेडरूम तो साऊथ वेस्टला येऊ द्या. ओके. लहान मुलांचा बेडरूम वेस्ट ऑफ साऊथ वेस्टला ठेवा. ओके. कारण ते एज्युकेशनची झोन आहे, त्यांनी तिथे एज्युकेशन त्यांच्यासाठी अभ्यासासाठी ते चांगलं असणार आहेत. टॉयलेट बाथरूम मी म्हटल्याप्रमाणे साऊथ ऑफ साऊथ वेस्ट आणि वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टला असायला पाहिजे. म्हणजे हे एक बेसिक आहे की असं असायला पाहिजे, असं घर असायला पाहिजे. आता अजून एक असं आहे की घरात कलरमुळे वास्तुदोष होऊ नये म्हणून व्हाईट कलर मारतात सगळीकडे. पूर्ण घर बघितला तर पूर्ण व्हाईट. तर मी एक म्हणेल ठीक आहे तुम्ही पूर्ण व्हाईट करा, पण मग त्यातल्या त्यात तुमचे पडदे जे आहेत किंवा मॅट्स आहेत किंवा एक वॅसे आहेत, पॉट्स आहेत, ते त्या त्या झोनच्या कलर प्रमाणे यूज करा. बरं. जसं की फॉर एक्झाम्पल जसं ईस्टला आहे, ईस्टला तुमचा हॉल आलेला असेल तर तुम्ही ग्रीन कलरचा एक लाईट ग्रीन जो चांगला वाटेल आपल्याला, ऑलिव्ह ग्रीन असा तुम्ही सोफा ठेवू शकता. खालचं कार्पेट त्या कलरचं ठेवा. ओके. शक्यतो मी माझ्या क्लायंटला पूर्ण घराला व्हाईट कलर मारायला नको म्हणते. वेगवेगळ्या रूम प्रमाणे तुम्ही एकदम वेगळे कलर नका यूज करू, कारण मग तर सप्तरंगीच दिसेल घर. बरोबर ना. पण जसा फॉर एक्झाम्पल आता तुमचा बेडरूम या साऊथ वेस्टला आलेला आहे तर साऊथ वेस्टला येलो कलर पाहिजे तर एक लेमन येलो कलरचा तुम्ही यूज करा. पडदे त्याप्रमाणे यूज करा. बरोबर. हॉल तुमचा जर इकडे आलेला आहे ईस्टला वगैरे तर मी म्हटल्याप्रमाणे तिथे व्हाईट घेतलाय, पण कारण पूर्ण व्हाईट असेल तर जर घरात कलर्स नाही आहेत तर तुमच्या लाईफमध्ये पण कलर्स नसणार. लाईफ म्हणजे कलरलेस होऊन जाईल आणि लाईफ कलरलेस झाली तर पैसा आहे भरपूर सगळं आहे, पण तुम्ही मग कुठेतरी एक कंप्लेंट कराल की माझ्या लाईफमध्ये फन नाही, एन्जॉयमेंट नाही आहे, एक हॅपीनेस नाही आहे, सगळं आहे पण हॅपीनेस नाही आहे. तर मग अशा वेळेस म्हणून मी म्हणते की असं नको की पूर्ण व्हाईटच मारून टाकू म्हणजे मग टेन्शन असेल, कारण असं माझं झालं आहे माझ्या क्लायंट सोबत. म्हणून मी म्हणते आहे की पूर्ण व्हाईट मारून टाकलं कोणी सांगितलं म्हणून, आणि आतापर्यंत तर आम्ही खूप एन्जॉय करत होतो, पण अचानक काय झालेलं आहे तर काहीच कुठेच वास्तुदोष नव्हता. थोडस फक्त मग पडदे घेतलेत मी, पिंक कलरचे पडदे लावून टाकले त्यांच्या रूम मध्ये, त्याप्रमाणची दिशा होती त्यामुळे. जसं साऊथ ईस्टला म्हणतात की रेड असावा, तर एकदम रेड पाडक नाही लावणार आपण, एक पिंक कलर वगैरे आपण युज करू शकतो. म्हणजे येलो म्हटलं तर एकदम येलोच नाही वापरायचा आहे, त्याचे फॅमिलियर जे कलर्स आहेत तुम्ही ते युज करू शकता. डायरेक्ट भिंतीला नका करू, पडदे युज करा, मॅट युज करा, बेडशीट्स युज करा. ओके. ओके. तसं तुम्ही युज करू शकता. आजकाल आता असं झालेलं आहे की लोक आहे ना, म्हणजे स्पेशली यूथ जो आता थोडा एज्युकेट होतो या सगळ्या गोष्टींमध्ये, ते रूमला पूर्ण ब्लॅक, पूर्ण ग्रे असं काही ना काहीतरी थीम मध्ये जातात. सो याचं काही नाही. बघा मी एक असं म्हणेल, ब्लॅक तर कधीच नको. ओके. घरात ब्लॅक कलर कधीच नको, तुम्हालाच डल फील होईल. ओके. आणि ग्रे जर करायचं असेल तर मग ती जर वेस्ट असेल ती दिशा तर तुम्ही ग्रे करा, चांगलं आहे. पण त्यात थोडंसं सिल्वर येऊ द्या तर अजून चांगलं आहे. किंवा वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टला आलाय किंवा नॉर्थ वेस्टला आलेला आहे तर मग ओके आहे. पण शक्यतो मी म्हणते पूर्ण ग्रे, पूर्ण ब्लॅक नकोच. अच्छा. ते आपल्याला पण थोडंसं ऑड होतं. तुम्हाला बनवताना असं वाटतं अरे छान वाटतंय, पण काही वेळानंतर तुम्हालाच ते डल फील होतं आणि तसं करायला नको. ओके. आता मी तुम्हाला एक दोन प्रश्न विचारतो, ते मिथ्स आहेत का ते रियालिटी तुम्ही सांगा. काही लोकांना जसं आता ॲक्वेरियम आवडतं घरी ठेवायला किंवा फेंगशुई आवडतं. सो असं म्हणतात की ज्यांना बिझनेस करायचा असेल त्यांनी ते 7 गोल्ड फिश ठेवावे का 8 काहीतरी गोल्ड फिश, त्यातला एक ब्लॅक ठेवावा. सो हे काय हे सगळं फेंगशुई आहे. आणि ॲक्वेरियम म्हणजे फिश टँक ठेवणं नाही ठेवणं डिपेंड करतं आता तुम्ही कुठे ठेवत आहेत. बरं. फिश टँक म्हटली म्हणजे
वॉटर एलिमेंट आलेला आहे. करेक्ट. आता तो तुम्ही साऊथ ईस्टला ठेवला बर. तर बिझनेस ग्रोथ होण्याच्या जागेवर तुमचा बिझनेस ठप्प होईल. का तर तुम्ही आग्नेय दिशेला पाणी ठेवलेलं आहे. देन सेकंड थिंग की पर्सनली मी कोणाला सांगत नाहीत की तुम्ही ॲक्वेरियम ठेवा. बर. कारण तुमची त्याच्यामध्ये तुम्ही कुंडली पण बघायलाच पाहिजे. बर. ओके. मग फिश तुम्ही ठेवली आणि तुमच्याकडनं तिची केअर घेतल्या नाही गेली तर ती फिश जाणारच आहे. म्हणजे तुम्हाला तिचा दोष लागला आहे. तर बेस्ट वे आहे ॲक्वेरियम वगैरे ठेवण्यापेक्षा नॉर्थमध्ये तुम्ही पाण्याचं काहीतरी ठेवा. एक वॉटरफॉल ठेवू शकता सुंदरसा. ओके. जो नॉर्थला जो डायरेक्ट पाणी फ्लो होत आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअसली, तसं तुम्ही काही ठेवा. मनी प्लांट ठेवा ब्लू कलरच्या पॉटमध्ये पाणी टाकून. तो तुमच्या ग्रोथसाठी खूप चांगला आहे. ब्लू कलर स्पेसिफिक. हा. आता ब्लू कलर का तर नॉर्थ जो आहे तो वॉटर एलिमेंट आहे. मी आधीच तुम्हाला पंचतत्व सांगितले. 5 एलिमेंट्स आहेत. वॉटर, एअर, फायर, देन अर्थ आणि स्पेस. आणि सगळ्यांचे आपापले ॲट्रिब्यूट्स आहेत, सगळ्यांचे कलर्स आहेत, सगळ्यांचे मेटल्स आहेत. आणि त्याप्रमाणे तुम्ही तिथे यूज केला ना तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होतो. अच्छा. एक एक्झाम्पल म्हणते की मी आता पॉडकास्ट करते तुमच्यासोबत. आपण बोलतोय, तुम्ही मला प्रश्न विचारतात, मी इकडे असं बोलेल तर आपण कनेक्ट होणार का? इट्स लाईक दॅट. अच्छा. ओके. की वॉटर एलिमेंट आहे. नॉर्थची दिशा ही वॉटरची आहे आणि मी तिथे अग्नी ठेवणार आहे तर ते कनेक्ट पण होणार नाही. आणि अग्नी काय करणार, वॉटर काय करणार, अग्नीला विझवणार आहे. म्हणजे तुमचं काम खराबच होणार आहे. अच्छा. आणि ते 7-8 गोल्ड फिश तसं काही असतं म्हणजे ते फेंगशुई प्रमाणे असतं. तुम्ही 7 फिश ठेवू शकता. ओके. डिपेंड की तुमची कुंडली त्याला साथ देते का. जर देत असेल तर तुम्ही ठेवू शकता. ओके. आता तुम्ही वास्तू विजिट्सला वगैरे जाता, सो असं काही निगेटिव्ह एनर्जी की असं ब्लॅक मॅजिक टाईप काय असतात? ब्लॅक मॅजिक म्हणण्यापेक्षा आपण एक म्हणूया की निगेटिव्ह एनर्जीज. ब्लॅक मॅजिक्स पण होतात नो डाऊट. मग ते घरच सोडावं लागतं इथपर्यंत पण होतं. हा. पण निगेटिव्ह एनर्जी ही होत असते. निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला तिथले वाईब्स कळतात. आता कसं कळणार तुम्हाला, तर बघा त्याचे रिझन्स आहेत की सारखं तब्येत खराब होणं मेन, घरात मॉइस्ट म्हणजे ओलावा असतो भिंतींमध्ये बऱ्याचदा काही कारण नसताना, क्रॅक्स असणं, देन घर डल वाटणं. आता क्रॅक्स असणं म्हणा किंवा पाणी गळती, तर याची अजून दुसरे पण रिझन्स असू शकतात. पण ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून सुद्धा ते होत नसेल, दॅट मीन्स की तिथे निगेटिव्ह एनर्जी आहे. तुम्ही तिथे बसल्या बसल्या तुम्हाला अस्वस्थ फील होतं, दॅट मीन्स की निगेटिव्ह एनर्जी आहे. की कोणी काय म्हणा तर ते आलेली आहे तिथे निगेटिव्ह एनर्जी. म्हणजे तुम्ही सारखं रिपेअर करतायत बट स्टील तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आहे, म्हणजे निगेटिव्ह एनर्जीज आहेत. तुमचे काही एक्सपिरियन्सेस आहेत? निगेटिव्ह एनर्जीचे असे एक्सपिरियन्स आले आहेत का बंगलोमध्ये मी गेलेले, तर तिथे मला असा एक्सपिरियन्स आला की गेल्याच मला जाणवलं आणि म्हणजे माझी तब्येतच खराब व्हायला सुरुवात झाली. तर मी लगेच तिथून निघून गेल्या आणि त्यांना म्हटलं की त्यांना आधी रेमेडीज दिल्या की तुम्ही या रेमेडीज करा, त्या झाल्यावरच मग मी बोलेल. आणि त्यांना डायरेक्टली सांगितलं की तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे आणि त्यामुळे तुमच्या घरात खूप तब्येत खराब असतात. तर त्याने ते मान्य केलं की हो सारखं तब्येत बिघडते. ओके. तर आता तुमच्या व्ह्युअर्सला मी ते सांगेल की असं नाहीये की तुम्ही सारखे आजारी पडता आहात तर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेलच, असं नाही आहे. तब्येत खराब होण्याचे बरेच कारण आहे वास्तूमध्ये, ते पण असू शकतात. फॉर एक्झाम्पल एक म्हटलं तर घराची जी नॉर्थ ईस्ट दिशा आहे ही जी डिस्टर्ब असेल, आता डिस्टर्ब म्हणजे इथे टॉयलेट आलंय किंवा तुम्ही डस्टबिन ठेवलंय किंवा तुम्ही इथे रेड कलर ठेवलेला आहे, रेड कलरचे पडदे आले, रेड कलरचं काही येऊ शकतं, किंवा तुमचं किचन आलं आहे, तर मग हा प्रॉब्लेम येऊ शकतो की सारखा आजार तुम्हाला सुरू राहणार आहे. एक कॉमन असं लक्षात येतं लोकांच्या प्रश्नांवरून की स्वतःचं घर असेल ना तर ते तोडफोड करू शकतात.
हा. पण जर रेंटवर घर घेतलं असेल तर हा. तोडफोड करता येत नाही, मग अशा वेळी काय? असे नाही, मी स्वतःचे घरांना पण मी तोडफोड करत नाही. बर, ओके. विदाउट तोडफोडच मी वास्तू करते. सेकंड थिंग, मी कोणताही प्रॉडक्ट विकत नाही की तुम्ही रेमेडी मारून आहे तर हे विकत घ्या, तो विकत घ्या, हे आहा काहीही नाही. हा. मी डायरेक्ट त्यांना सांगते. जसं फॉर एक्झाम्पल की आता ईस्टला जर टॉयलेट आलेला आहे तर ईस्टचा टॉयलेट हा चांगला नसतो. बर, जर ईस्टला टॉयलेट आलेला असेल तर तुमचे कनेक्शन्स जे आहेत, कॉन्टॅक्ट जे आहेत, सोशल कॉन्टॅक्ट जे आहेत ते चांगले होत नाहीत. कुठेतरी ते तुटतात, म्हणजे नेबर्स पण नेबरला ओळखणार नाही इथपर्यंत होतं. तर मग याला रेमेडी आहे. बर. हा, तर याला आता काय, तर तुम्ही पिंक कलरचं टॉयलेटच्या आजूबाजूला तुम्ही पट्टी मारून घेतली हा. की होतं, अमेझॉनवर ते मिळतं. मी डायरेक्ट म्हणते की तुम्ही अमेझॉनवरून या पट्ट्या मागवा आणि इथे इथे असं लावून घ्या. दॅट्स इट, काम होतं. अच्छा, मला व्ह्युअर्सला सांगावं लागेल, म्हणजे आवडेल सांगायला की इन्स्टेड ऑफ नंतर या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा ना, तुम्ही ज्यावेळी घर हे बिल्ड करताय त्यावेळी एकदा असं कोणीतरी एक्सपर्ट बोलवा. हार्डली तुम्हाला चार्जेस पण असे काही खूप नाही घेत. मी माझ्या स्टुडंट्सला पण तेच सांगते जेव्हा मी शिकवते तेव्हा, की तुम्ही रेमेडीज अशा द्या की ज्या त्यांना पण कम्फर्टेबल होईल, त्यांना पण अफोर्डेबल होईल आणि तुम्हाला पण एक सॅटिस्फॅक्शन मिळेल की त्यांना त्याचा फायदा झाला. करेक्ट. सो प्लीज, जर तुम्ही बांधणार असाल घर किंवा रेंटमध्ये असाल आणि रेंटवर असाल आणि तुम्हाला जर असे प्रॉब्लेम फेस करत असाल तर तुम्ही कन्सल्टेशन घेऊ शकता मॅमचं. देवघर हा एक आपल्या याच्यात खूप मेन विषय असतो. सो एकतर देवघर कुठे असावं हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न म्हणजे खूप लोकांनी असं फेस केलेलं आहे की ती काय करतात, देवघर असतं त्यांचं प्रॉपरली आणि देवघराच्या वरती फोटो ठेवतात. सो याचं पण आहे. सगळ्यात आधी तर देवघर नॉर्थ ईस्टला ठेवा. बर. आता नॉर्थ ईस्टलाच का म्हटलेलं आहे, तर परत मी रिपीट करेल, नॉर्थ ईस्टला मी काय म्हटलेलं आहे की वास्तू पुरुषाचं डोकं आलेलं आहे. म्हणजे तिथे तुम्ही बसाल, तुम्हाला शांत वाटेल. मेडिटेशन तुम्ही इथे करू शकता. आधी पूजा म्हणजे काय असायची, तर आपण ग्रंथ पोथी वाचायचो, नंतर माळा फेरायचो, म्हणजे मेडिटेशनच करायचो. म्हणून नॉर्थ ईस्टला असल्यामुळे काय की तुमचं मन लागतं तिथे. देन सेकंड की वरती टांगायचं नाही आहे देवाला. असं बऱ्याचदा मी बघितलंय माझ्या, जेव्हा मी व्हिजिटला जाते तर किचन आहे आपलं छोटंसं आणि तिथे असं वरती छोटंसं मंदिर टांगून दिलेलं आहे. तसं नको. असायला पाहिजे 2-2.5 फूट वरती ठेवा किंवा 1.5-2 फूट, म्हणजे आपल्या पायाचे थोडा वरती, म्हणजे आपले पाय नको यायला. बरोबर. तर थोडं वरती असायला पाहिजे. लाकडाचं असला तर बेस्ट आहे. आणि कधीही आपण जे बनवतो आहे आपलं मंदिर त्याच्या वरती फोटोज वगैरे तर कधीच नाही पाहिजे. कमी ठेवा, खूप नका ठेवतो मी देव, पण फोटोज मध्ये ठेवा. जर तुमची मूर्ती असेल, प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती असेल तर त्याची कंपल्सरी रोज पूजा झाली पाहिजे. त्यांना आंघोळ घालणं, त्यांना भोग लावणं, प्रसाद ठेवणं, संध्याकाळची पूजा, संध्याकाळी दिवा लावणं आणि परत मग त्या देवाला झोपवणं. कारण तुम्ही त्याची प्राणप्रतिष्ठा केली. प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय, तुम्ही त्याच्यात वास आणले, प्राण आणले आहेत त्या मूर्तीमध्ये. आणि तुम्ही एकदा प्राणप्रतिष्ठा केली म्हणे आता वेळ नाही, आरती दाखवली, हात जोडले आणि पळाले. मग असं असेल ना तर मग मी म्हणते की तुम्ही फ्रेम ठेवा, फोटो फ्रेम ठेवा. जर तुमच्याजवळ वेळ नाही आहे ना, पण श्रद्धा आहे, पण वेळेचा अभाव हा सगळ्यांनाच असतो. तो काही मोठा आहे म्हणजे हा नाही आहे की नाही करायलाच पाहिजे, नाही आहे, इट्स ओके. तुम्ही फोटोज ठेवा आणि फोटोला फक्त अगरबत्ती लावली, हात जोडले, तुमची काय आरती केली आणि तुम्ही निघालात. पण मूर्ती जर ठेवत असाल तर तुम्हाला प्रॉपर करावंच लागेल. आणि आजकाल आता कसं मुंबई सारख्या ठिकाणी 1 RK किंवा 1 BHK मध्ये सगळं लोक संसार मांडतात. करेक्ट. ते कधी कधी त्यांच्या बेडरूम मध्ये देवघर ठेवतात. सो हे बरोबर आहे का? नाही, किती म्हटलं, किती छोटं घर असू दे, बेडरूम आणि देवघर हा एक नको. पण आता म्हटल्याप्रमाणे 1 RK किंवा 1 रूमच आहे
तर अशा वेळेस आपण असं बनवायला पाहिजे की तिथे पार्टिशन तरी आलं पाहिजे बेडरूम मध्ये आणि देवघरमध्ये. आणि म्हणून पण मी म्हटले की छोटासा लाकडी तुम्ही मंदिर आणा, तो थोडा वरती घ्या, असा वरती लटकवलेला नको. त्याच्यामध्ये मोजकेच तुम्ही तुमचं इष्टदेव, तुमचं कुलदेवी कुलदैवत त्यांचे फोटो ठेवा. बर. आणि तुमच्या बेडरूम मध्ये आणि त्याच्यामध्ये एक पार्टिशन असायला पाहिजे. ओके. जेणेकरून पवित्रता ही ठेवली जाईल आणि मग तुम्ही यूज करू शकता. कारण आपल्याजवळ जागा नाही आहे म्हटल्यावर आणि मग त्या देवाला पण तुमची चिंता होईल आणि तो तुम्हाला मोठं घर घेऊन देईल. अजून असे काही मिथ्स आहेत की लोकांनी असं ते बनवून ठेवलंय किंवा लोकांनी इकडे तिकडे ऐकून की अशा कुठल्या गोष्टींची गरज नसते खरं तर पण ते करून ठेवतात. जसं ते मी बघितलं की इव्हिल आयचं ते पॉट आणून ठेवतात घरात की गरज नसताना. आता एव्हिल आयचं पॉट मी तरी कुठे बघितलेलं नाही आहे. पण हे बघा, मी एक म्हणेल की आपण भारत देशात राहतो आहेत, आपल्या संस्कृती ज्या आहेत तुम्ही त्या फॉलो करा. आपल्या संस्कृतीमध्ये काय आहेत, आपले जे देव आहेत किंवा आपले जे काही रेमेडीज आहेत त्या फॉलो करा ना. काही ठेवण्यापेक्षा तुम्ही मंत्र जाप करा. कारण मी बऱ्याचदा म्हणते की तुम्हाला वाटते घरात निगेटिव्ह एनर्जी, मंत्र जाप करा तुम्ही, इट विल बी द गुड थिंग. हनुमान चालीसा लावा घरात, रामरक्षा लावा घरात. मुलांना सवय टाका रामरक्षा म्हणण्याची. तर या रामरक्षा आणि हनुमान चालीसा रोज जर घरात होत असेल ना, घरात कोणतीही निगेटिव्ह एनर्जी येणार नाही. आता मिथ म्हटल्याप्रमाणे एक असा मिथ आहे की साऊथ वेस्ट ची जी दिशा आहे तिथे बेडरूम असायला पाहिजे. तर कर्ता पुरुष किंवा घरातला जो प्रधान आहे, आता आधी कसं होतं की घरातला मोठा म्हणजे कोण, की जे मोठे आहेत, मोठे वयाने, तर त्यांच्यासाठी तो बेडरूम चांगला आहे. कारण तिथे स्टॅबिलिटी असते आणि जे वयस्कर आहेत त्यांचं सगळं झालेलं आहे, स्टॅबिलिटी त्यांची आलेली आहे, त्यांचं कमवून झालेलं आहे आणि ते आता मनाने शांत आहेत, ते ओके आहेत, सॅटिस्फाईड आहेत. पण जो कमवता आहे आणि ज्याला अजून ग्रो करायचं आहे, मोठं व्हायचं आहे, तुमच्यासारखी लोक आहेत की ज्यांना अजून खूप मोठं करायचं आहे, अपॉर्च्युनिटीज पाहिजे आहेत, पैसा गेन करायचा आहे, त्यांनी वेस्टमध्ये झोपायचं आहे, वेस्टला झोपायचं आहे. ऍक्च्युली हे मिथ आहे म्हणा किंवा काहींनी असं स्प्रेड केलं आहे. आय डोंट नो की त्यांचं काय एज्युकेशन, त्यांनी कुठून ते शिकले आहेत की वेस्ट म्हणजे वेस्ट. इट्स नॉट लाईक दॅट. जर वेस्ट म्हणजे वेस्ट असते तर तिरुपती बालाजीचं मंदिर वेस्टला आहे. त्यांचं जे तुम्ही मूर्ती बघाल ती परफेक्ट वेस्टला आलेली आहे. आणि बालाजी मंदिरात, तिरुपती बालाजी मंदिरात जाणारे यांना किती छान इफेक्ट म्हणतात. इनफॅक्ट सगळ्यात जास्त टर्नओव्हर जो मंदिराचा आहे तो तिरुपती बालाजींचा आहे. तर आपण असं कसं म्हणू शकतो वेस्ट म्हणजे वेस्टला आहे? इट्स नॉट लाईक दॅट. असे काही आयडियल एक्झाम्पल्स आहेत, जसं तर तुम्ही बालाजीचं सांगितलं की वेस्ट मध्ये असल्यामुळे तिथे बिझनेसमॅन लोक जे म्हणतो आपण ते जास्त जातात. हो. सो असं काही अजून आपल्या इथे एक्झाम्पल्स आहेत की लेट्स से शिर्डीचं मंदिर असेल किंवा मग सिद्धिविनायक एक असेल. सिद्धिविनायक पण आहे, सो ती पण वेस्टला आहे. ओके. तुम्ही बघा जितके इच्छापूर्ती मंदिर आहेत ते वेस्टला आहेत. तुमची इच्छा पूर्ण करणारे आहेत. आणि हे का आहे मी ते पण सांगते. जसं मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलेलं की 45 एनर्जीज आहेत, त्याच्यामध्ये 33 देवता एनर्जी आहेत. तर वेस्टला त्यातल्या त्यात W4 ला पुष्पदंत म्हणून देव आहेत, जे गणपतीचे एक रूप मानले जातात आणि त्यांचं कामच आहे देणं. तुम्ही मागा ते देतील, तुम्ही मागा ते देतील. तर वेस्टला तुम्ही तुमची इच्छा लिहून ठेवली सुद्धा, एका पूर्ण सर्कल व्हाईट पेपरवर ब्लॅक पेननी तुम्ही तुमची इच्छा लिहून तिथे लावून दिली आणि रोज तुम्ही ते बघत गेला तर तुमची ती इच्छा पूर्ण होणारच. कारण तुम्ही पुष्पदंताला मागता आहात. फक्त तुमची इच्छा ही
प्रॅक्टिकल असायला पाहिजे. असं नाही की मी PM झाला आहे किंवा माझं लग्न कॅटरीना कैफशी होणार आहे, तर असल्या गोष्टी नको. ती प्रॅक्टिकल असायला पाहिजे, रिअलिस्टिक असायला पाहिजे, तर तुमची ती इच्छा पूर्ण होते मग. बरं. अच्छा, अगदी जर विकी कौशलने वगैरे लिहिलं तर वेगळी गोष्ट त्याने लिहिलं असेल आणि त्यामुळे त्याची इच्छा पूर्ण झाली असेल. नाही, आता आपण येऊया थोडंसं करिअर आणि जे वर्किंग लोक आहेत ना, सो काहींचं असतं वर्किंग डेस्क असतात त्यांच्या घरामध्ये, सो ते कुठे असलं पाहिजे आयडियल? आता वर्किंग डेस्क मध्ये मी एक म्हणेल की तुम्ही कोणतं वर्क करता आहात. ओके, फॉर एक्झाम्पल जसं तुमचे सारखे जे आहेत सोशल मीडियावाले इन्फ्लुएन्सर आहेत, डाटा कलेक्टर वगैरे आहेत की ज्यांना खूप सर्चिंग वगैरे करायचं असतं, तर अशावाल्यांचं डेस्क जो आहे तो ईस्ट ऑफ साऊथ ईस्टला असायला पाहिजे. का तर ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट ही जी दिशा आहे ही एन्झायटीची, रिसर्चची, सर्च करणारी ती दिशा आहे, तर त्यांनी तिथे डेस्क असायला पाहिजे. एज्युकेशनशी रिलेटेड असेल, अभ्यास करणारा मुलगा आहे किंवा तुम्हाला तुमचं करिअरच तुमचं म्हणजे एज्युकेशनशी रिलेटेड आहे, तर त्यांचं डेस्क मग हा वेस्ट ऑफ साऊथ वेस्टला असायला पाहिजे की त्यांनी तिथे ठेवायला. बिझनेसमॅन आहे, नॉर्थला तुम्ही बसवू शकता, तुमचं घरात नॉर्थमध्ये बसून किंवा वेस्टला बसून. ओके, नॉर्थ किंवा वेस्टला बसला तर उत्तमच आहे, पण वेस्टला जागा नाही तर मग नॉर्थला बसू तुम्ही. तुमची अपॉर्च्युनिटीज येतील, जॉब अपॉर्च्युनिटीज येतील. वेस्टला बसला तर गेन्स होतील, अचिव्हमेंट्स येतील. तर याप्रमाणे आहे की तुम्ही कोणत्या फील्ड बद्दल बोलणार त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या त्या दिशा तुम्हाला मॅनेज करायला, सिलेक्ट करायला पाहिजेत. ओके, तुमचे अजून आम्हाला एक्सपिरियन्सेस सांगा ना तुमच्या क्लायंटचे. ओके, एक्सपिरियन्स सांगायला तर बरेच आहेत. जसं आताच मी एक सांगितलं तुम्हाला की तुम्ही एनर्जी बद्दल विचारलं मला, तर की काय मला निगेटिव्ह एनर्जी जाणवली म्हणून. त्याच्यानंतर कलर्स बद्दल मी बोलले की व्हाईट पूर्ण होता आणि हॅपीनेसच नव्हता त्यांच्या घरात. अजून एक म्हणेल की एक शॉप होता फक्त, म्हणजे एक जवळपास 350-400 स्क्वेअर फीटचा त्यांचा शॉप होता. आणि त्यांना एक होतं की मला म्हणजे क्लायंट्स जे आहेत ते येत नाही आहेत किंवा एखाद दोन आले तर ते कन्वर्ट होत नाहीत. ओके, तर मग मी त्यांच्याशी रिलेटेड ज्या दिशा आहेत नॉर्थ आणि साऊथ ईस्टची दिशा ती मी बघितली. चुकीचं जागेवर पाणी, चुकीच्या जागेवर चुकीचा कलर, म्हणजे जिथे ब्लू पाहिजे तिथे त्यांनी त्यांची रेड चेअर ठेवलेली होती आणि ते फक्त 2-3 मी चेंजेस केलेत आणि टचवूड त्यांना खूप छान फायदा झालेला आहे. ओके, आणि ते माझे क्लायंट कोल्हापूरचे होते आणि आम्ही त्यांना ऑनलाईन कन्सल्टन्सी दिलेली. तर ऑनलाईन, कारण प्रत्येक जागेवर मला पोहोचणं पॉसिबल नाही आहे, तर मग मी त्यावेळेस ऑनलाईन कन्सल्टन्सी देते त्यांना. तर अशा बरेच आहेत, सांगायला गेले तर मला कंटिन्युअली पॉडकास्ट त्याच्यावर होईल. तर आहेत, बरेच आहेत असे. आता एक विचारायचं ते म्हणजे आता हे वास्तू रिलेटेड गोष्टी आहे, कोणीही शिकू शकतो? त्याला काही नाही, याला काही एज लिमिट नाही आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन म्हणजे असं लागतं की तुम्हाला लिहिता वाचता आलं पाहिजे. फक्त माझ्या क्लासेसमध्ये मला आहे की मी फिमेल्सना शिकवते. त्याच्या मागचं असं रिझन असतं की जसं म्हणतात ना, बेटी पढाओ बेटी पढाओ बेटी बचाओ असं आहे, तर त्याप्रमाणे मी म्हणते की घरच्या लेडीला जर माहिती झालं आहे की, कारण घर कोण सांभाळतं? लेडी सांभाळते. तर लेडीला माहिती असलं की मला ग्रॉसरी कुठे ठेवायची आहे, मला माझ्या मुलाचा डेस्क कुठे ठेवायचा आहे, मला घरात कुठे झाडू ठेवायचा आहे, कुठे डस्टबिन ठेवायचं आहे, कुठे टीव्ही लावून घ्यायची आहे किंवा वॉशिंग मशीन कुठे ठेवायचं आहे, हे जेव्हा जर तिला कळलं तर ती तिच्या घरची एनर्जी जी आहे ती नक्कीच बॅलन्स करू शकते आणि स्वतः घराला तर बॅलन्स करेल आणि स्वतः पण ती कमावू शकते, कन्सल्टन्सी करू शकते. त्यामुळे मग लेडीजना मी जास्त शिकवते. करेक्ट. सो मॅमचं मी जस्ट डिकोड करतो परत की त्यांचा उद्देश असा आहे की
म्हणजे कसं आहे मॅम की काही लोक म्हणतात नाही मग हे सगळं लेडीजनेच का द्यायला पाहिजे. सो असं काही नाहीये, बट एक रिस्पॉन्सिबिलिटी जी असते जास्त घराची ते आपण बघत आलेलो आहोत की महिलांनी आणि जास्त सॉफ्ट कॉर्नर म्हणा किंवा मग घराबद्दलची इन्फॉर्मेशन जास्त महिलांना. असं नाही आहे की मेल्सनी नाही किंवा फिमेल्स नाही असं मी काही करत नाही आहे, मी पण ते क्लिअर करते. पण कसं असतं की मेल्स नो डाऊट आधीच खूप बिझी असतात आपल्या जॉबमध्ये म्हणा किंवा बिझनेसमध्ये म्हणा. ज्या फिमेल्स वर्किंग पण असल्या तरी त्यांना घराची कोणतेही फिमेल असू दे तिच्यावर ही रिस्पॉन्सिबिलिटी आलेलीच आहे. जरी आता मी पण इथे पॉडकास्टला आलेले आहेत तरी मला पण घराची रिस्पॉन्सिबिलिटी आहेच. ती कितीही वरती गेली तर त्यामुळे तिला जर आपल्या घराचं पूर्ण नॉलेज आलं ना तर ती बेस्ट करू शकते. नो डाऊट मेल पण करू शकतात, पण मी जरा लेडीजसाठी माझ्या मनात एक थोडा सॉफ्ट कॉर्नर आहे, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी शिकावं आणि पुढे अजून ग्रो व्हावं. करेक्ट. एक लास्ट क्वेश्चन तुम्हाला विचारावं असं वाटेल मला, आपण शेवटाकडे आलोय त्यामुळे, की खूप लोकांना ना घरामध्ये डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवायला खूप आवडतं. सो ते एवढं भरून टाकतात घर त्याने की एका साईडला फ्लॉवर पॉट, एका साईडला काही त्यांचे स्टॅच्यूज वगैरे असतात. सो याला काही लिमिट असलं नक्कीच असायला पाहिजे. मी असं म्हणेल की सगळ्यात आधी तर फ्लॉवर पॉट वगैरे ठेवा, पण आपले जे आपण म्हणतो ना आर्टिफिशियल फ्लॉवर्स, आर्टिफिशियल झाड हे प्रत्येक जागेवर घराघरात घरात पूर्ण जागेवर ठेवू नका. बरं. आता जसं मी जेव्हा क्लायंटकडे व्हिजिटला जाते तर मी म्हणजे डेकोरेटिव्ह म्हणून म्हणतात की बाथरूम मध्ये पण मी बघितलेलं आहे की आर्टिफिशियल प्लांट ठेवलेला आहे. नाही म्हणे गेल्यावर जरा फ्रेश वाटायला पाहिजे. तर हे बघा तिथे एअर एलिमेंटची गरज आहे का आधी ते बघायला पाहिजे, कारण प्लांट्स जे आहेत ते एअर एलिमेंटला रिप्रेझेंट करतात. ओके. आता जसं मी म्हटलेलं आहे साऊथ वेस्टला तुमचा बाथरूम असायला पाहिजे. तो बाथरूम तर परफेक्ट आहे, पण तुम्ही तिथे एअर एलिमेंट आणलेला आहे जो कधीच नको. प्लांट्स जे आहेत एक खूप छान रेमेडी मी तुमच्या सगळ्या व्ह्युअर्सला सांगते आहे की साऊथ वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट या दिशांमध्ये प्लांट्स कधीच नको, रिलेशनशिप इश्यूज येणारच. साऊथ वेस्टला जर तुमचा बाथरूम पण आला तरी रिलेशनशिप इश्यूज येणारच. तर तुम्ही सगळ्यात आधी तर या साईडला ग्रीन कलर किंवा प्लांट्स ते काढून टाका, ते तिथे नको. प्लांट्स कुठे पाहिजे तर ईस्टला फक्त ईस्ट आहे किंवा त्यातल्या त्यात मग तुम्ही नॉर्थ ईस्ट आहे, ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट आहे, ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट आहे, याच्यामध्ये तुम्ही प्लांट्स ठेवा. कारण ग्रीन कलरचा जो एअर एलिमेंट तिथे आलेला आहे. त्यानंतर तुम्ही स्टॅच्यूज म्हणालात, आता कोणत्या कलरचा तुम्ही स्टॅच्यू यूज करतायत, कोणाचा यूज करतायत, इट्स डिपेंड्स ऑन दॅट. म्हणजे असं नाहीये की हे छान दिसलं हे आणलं हे ठेवलं, मग ते छान दिसलं ते आणलं मग ते ठेवलं, असं करायचं नाही. बऱ्याचदा मी बघितलेलं आहे की एकमेकांना एक हे देतात, गणपती देतात, एक जस्ट सिम्बॉल म्हणून म्हणा किंवा जस्ट तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की सजवण्यासाठी, तर नाही द्यायला पाहिजे. कारण किती म्हटलं तरी ते देव आहेत. मग आणि जरी कोणी तुम्हाला ते ऍज अ म्हणजे हे म्हणून दिलेलं आहे, गिफ्ट म्हणून दिलेलं आहे, सजवण्यासाठी दिलेलं आहे, पण एक ह्युमन बिंग आणि आपण आपले संस्कार जे आहेत ते आपण त्याला हात जोडणारच आहोत. बरोबर आहे. पण मग साफसूफ करताना जसं बाकी याला करतो तसं त्याला करण्यात येईल. किंवा कापू कपड्यांनी किंवा मग हात जोडण्यात येणार नाही. किती म्हटलं तरी ते देव आलेले आहेत घरात. जिथे तिथे गणपती, कुठे कृष्ण, कुठे राधा कृष्ण असं नको. देवाची जागा देवघरातच आहे. बरोबर. त्याला घराची सजावट म्हणून यूज करू नका. तुम्ही यूज करा, मग फक्त मग तेच एक ठेवायचं आहे. जर तुम्हाला गणपती ठेवायचा आहे ना, मग नॉर्थ मध्ये तुम्ही गणपती ठेवा, मग त्यांची तसं पूजा पण करा. सॉरी, मला आता अजून एक दोन प्रश्न विचारू शकता. आपल्या घरात आहे ना हे वॉल क्लॉक ठेवायची जागा कुठली आयडियाला? आता वॉल क्लॉक हा जो आहे हा खूप
मोठा टॉपिक आहे ऍक्च्युली, पण कोणीही सिरियसली त्याला घेत नाहीत. बर जसं झोन्स म्हणालेत मी त्याप्रमाणे आहेत. फॉर एक्झाम्पल साऊथ ईस्ट, देन साऊथ या साईडला जर आपल्याला वॉल्स ठेवायचे असेल तर ट्रायंगल असायला पाहिजे किंवा अच्छा. स्क्वेअर असायला पाहिजे. म्हणजे ते क्लॉक तसं पाहिजे का धागा? शेप, बर क्लॉकची शेप, बर वॉल क्लॉकची शेप सांगते. तर तो आलेला आहे साऊथ ईस्ट साऊथला. म्हणजे अग्नीला कधी जळताना बघितलं आहे, असं गोल गोल दिसतं का कधी? असं ट्रायंगलच दिसतं ना, ट्रायंग्युलर अशी दिसते. shape मध्ये. तर त्याची म्हणजे साऊथ ईस्ट किंवा साऊथ या साईडची जी आहे दिशा, शेप जो आहे तो ट्रायंग्युलर शेप आहे. तर तिथे ट्रायंग्युलर शेपच्या तुम्ही वॉल क्लॉक लावा. त्यातल्या त्यात रेड ब्राऊन कलरची आली तर उत्तम. ओके. वेस्टला लावायची असेल तर सर्कल मध्ये येऊ द्या, व्हाईट कलरची येऊ द्या, ती पण उत्तम. पण मी जेव्हा क्लायंटला विचारतातच की आम्हाला कुठे लावायचं आहे, तर मी एक म्हणते की तुम्ही नॉर्थला किंवा ईस्टला लावा. ओके. आता नॉर्थला लावायची असेल तर तुम्ही सर्कल घेऊ शकता, ब्लू कलरची घेऊ शकता, व्हाईट कलरची घेऊ शकता, बर की तुम्हाला त्याचा फायदा होतो. म्हणजे वास्तुदोष निर्माण होत नाही. तिथे स्क्वेअर नको, हा स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर नको, Rectangular नको. तिथे सर्कल पाहिजे. बर जर अजून एक खूप इम्पॉर्टंट सांगते, नॉर्थ वेस्टला, हा. म्हणजे नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थच्या मधाची जी दिशा आहे ही दिशा अट्रॅक्शनची दिशा आहे. ओके. तिथे वॉल क्लॉक कधीच नको. आणि घरात 11-12 वर्षाच्या पुढची मुलं आहेत, हा. 18-19 वर्षाच्या वयाची, हा ही जी टीनेजर म्हणूया आपण यांना असेल, मग तर बिलकुलच नको. ते चुकीच्या दिशेला जातीलच. कारण ही दिशा न्यूली मॅरिड कपलसाठी खूप बेस्ट आहे. कारण बरं. अट्रॅक्शन झोन आहे, हा त्यांच्यासाठी ती चांगली आहे, की त्यांच्या मॅरिड लाईफसाठी ती चांगली चांगली आहे. असते. तर म्हणून तिथे तर वॉल क्लॉक नको. आणि लावायची असेल तर मग त्यावेळेस ती मुलं नको, त्या एजची हा मुलं त्या नको. इच्छित. जर फक्त दोघं नवरा बायको जस्ट न्यूली मॅरिड, त्यांनी मग लावावी, अच्छा, मग ती कंपल्सरी. ती त्यांनी कंपल्सरी लावा. ओके. अजून एक दिशा आहे वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट. मी जसं तुम्हाला म्हटलेलं की ही दिशा जी आहे ही डिस्टर्ब करणारी, तुम्हाला डिस्टर्ब तर डिप्रेशन मध्ये घेऊन जाणारी आहे, तर तिथे वॉल क्लॉक नको. अच्छा. कारण तिथे जर आली तर तुम्ही डिस्टर्ब होणार, अजून डिस्टर्ब होणार, डिप्रेशन मध्ये जाणार, एन्झायटी होईल. ओके. तर तिथे पण नको, अवॉइड करायची. तर म्हणून एक फॅन्सी हल्ली बघा, मी बघते की कपल आपला फोटो लावतात हा. आणि मग त्याच्यामध्ये वॉल क्लॉक असते. असं नाही करायला पाहिजे. ओके. ती दाखव. आणि त्यातल्या त्यात चुकीच्या झोन मध्ये लावल्या गेले तर घर खूप छान बनलेलं आहे, वास्तूनुसार बनलेलं आहे, एका क्लॉकमुळे तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. बर बर. ते आता तुम्ही फोटोचं जे सांगितलं ना, की आजकाल ते होतं की फॅमिली फोटो आणि मग त्याच्या बाजूने क्लॉक, हा. ते थोडं अजून आम्हाला प्लीज सांगा. हा, तर फॅमिली फोटो जर लावायचा आहे, एकतर तुम्ही फन एन्जॉयमेंटच्या तिथे लावा. त्या फन एन्जॉयमेंटचा झोन कोणता आहे, तर तो आहे ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट, म्हणजे नॉर्थ ईस्ट आणि ईस्टच्या मधातला. बर. ती फन एन्जॉयमेंट साठी आहे. तर आपण पिकनिकला जातो, फिरायला गेलेला असतो, तिथे तुम्ही ते फोटोज लावायचे आहेत. बर. किंवा मग साऊथ वेस्टला कपलने आपला फोटो लावायला पाहिजे, बर. तर तो तुम्ही तिथे लावू शकता. पण बेस्ट वे मी म्हणते की आपल्याला लाईफ मध्ये काय हवं असतं, एन्जॉयमेंट, हॅपीनेस, तर तिथे तुम्ही लावू शकता. आता वॉल क्लॉक मध्ये ते लावलं, वॉल क्लॉकचं काम काय आहे, टाइम दाखवणार. ते फिरतं आहे गोल 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 गोल, आणि तुम्ही त्याचे स्वतःचे फोटो लावलेले आहेत, तर कधी तुमचा टाइम संपेल नाही, टाइम संपत नाही. हा कधी चांगला असेल तर कधी वाईट असेल. ओके. आणि एकसारखं टाइम कधी दाखवतो वॉल, फक्त 2च वेळा दाखवते ना एकसारखं वेळ, बरोबर आहे. Correct. तर एकसारखा वेळ पण नसणार तुमचा. बर. सो तर अवॉइड इट. येस, अप्स अँड डाऊन्स, ऑलवेज अप्स अँड डाऊन्स. कधी स्टॅबिलिटी नाही, मनामध्ये एन्झायटी, म्हणजे गरगर फिरतच राहणार आहात तुम्ही. त्यातल्या त्यात एन्झायटीच्या झोन मध्ये लावला, मग तर विचारायलाच नको. बापरे. तर
अशा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण तुम्हाला मग तो त्रास सहन होतो. तर ओके. बेस्ट वे आहे की तुम्ही तसं करू नका. आपल्या साध्या क्लॉक्स आणायच्या, जसं मी म्हटल्याप्रमाणे साऊथच्या दिशेला लावायचं तर ट्रायंग्युलर शेपमध्ये आणा. वेस्टच्या दिशेला आणायच्या, वेस्ट किंवा नॉर्थ या दिशांना लावायचं असेल तर तुम्ही सर्कल लावा, व्हाईट ब्लू आहे. बर ईस्टला लावायचं असेल तर तुम्ही स्क्वेअर आहे, बर स्क्वेअर आणायचे आहेत वुडन मध्ये किंवा ग्रीन शेड मध्ये, ते तुम्ही लावा. तुम्हाला फायदा होईलच नक्की. डिजिटल क्लॉकचा काही फरक पडतो. तो कसं? तुमचं काम जर डिजिटल आहे, आता तुमचं काम डिजिटल आहे तर तुम्ही डिजिटल क्लॉक वापरा. बर तुमच्यासाठी ते चांगलं आहे. त्याच्यामध्ये पण बघा रेड असतं, रेड हे येतात, कलर्स येतात, व्हाईट येतात, शेप्स येतात. तर मी आता म्हटल्याप्रमाणे तसे ते शेप्स यूज करा आणि तिथे ते लावा. ज्याचं सोशल मीडियाचं काम आहे, डिजिटल आहे, ऑनलाईन आहे, त्यांनी डिजिटल क्लॉक यूज करायला काहीच हरकत नाही. बरं, मला परत आता पॉडकास्टच्या शेवटी सगळ्यांना सांगावं असं वाटेल की प्लीज तुम्ही घर बनवायच्या आधी, हे खूप टेक्निकल आहे, हे आपण करणं कधी बरोबर होऊ शकतं, कधी चुकीचं पण घडू शकतं. डेफिनेटली. इन्स्टेड ऑफ दॅट असं कोणाला तरी एक्सपर्टला बोलवा, मॅमलाच बोलवा मी तर म्हणेन. आणि नाही, असं काही नाही. मी म्हणेल की तुम्हाला जे वाटते त्यांना बोलवा. मला बोललं तर उत्तमच आहे. मी नक्कीच मी पूर्ण प्रयत्न करेल की त्यांचे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, पण मनाने काही करू नका. हा, सो थोडे पैसे याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. आपण बाहेर हॉटेलमध्ये जी उधळपट्टी करतोय, आणि वर्ड खूप छान यूज केलाय की इन्व्हेस्ट करा. हा, कारण इन्व्हेस्टमेंट जी असते ती तुम्हाला काही पटीने परत देते. तर मॅम, थँक्यू सो मच. परत एकदा तुम्ही पॉडकास्टवर आला. आय एम शुअर लोकांना आधीचा एपिसोड तर आवडलाच असेल, आत्ताचा तर अजून आवडला असेल. सो तुम्हाला आता लोकांना माहिती काय करायचं, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, फ्लॅश पण होतोय. सो मॅमला प्लीज कन्सल्ट करा. तुम्हाला वास्तू शिकायचं असेल तरी सुद्धा तुम्ही मॅमकडून शिकू शकता. सो मॅम, तुम्हाला याच्यात काय अजून ॲड करायचं आहे? मी एकच म्हणेल की ऑलवेज स्वतःला अपडेट करत राहा, शिकत राहा, शिकवत राहा, नॉलेज गेन करा आणि नॉलेज स्प्रेड करा. हां, सो येस, सो थँक्यू सो मच परत एकदा. मॅम, तुम्हाला थँक्यू, तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आलात. थँक्यू. आणि आपल्या रिच्युअल प्रमाणे आपण पॉडकास्ट थँक्यू सो मच. थँक्यू.